सम्यक क्रांती बुद्धिविहार आणि सम्यक क्रांती बुद्धिविहारामध्ये उपस्थित असलेल्या सर्व उपासिका, उपासक, बालक आणि बालिका, आज वर्षाच्या कालावधीमध्ये विहारामध्ये येऊन तुम्हा सर्वांना भेटण्याचा योग आला. सर्वांना भेटून आनंद वाटत आहे की वर्षावासाच्या काळामध्ये आपण येथे पूजा, वंदना, ग्रंथाचं वाचन होतं नाही, गाथा, पूजा, वंदना, धम्मपदाच्या गाथा वगैरे इथं पाठ केल्या जातात आणि त्याचा अर्थसुद्धा सांगितला पाहिजे. हां, म्हणजे मुलांचे जे गाथा पाठ करून घेतल्या जातात, अर्थही पाठ करून घ्यायचा. वंदना पाठ करून घेतो आपण आणि वंदनेचा अर्थसुद्धा त्यांच्याकडून पाठ करून घ्यायचा. आणि लहान लेकरं मोठ्या माणसापेक्षा लवकर पाठ करतात आणि अचूक पाठ करतात. जसं त्यांच्या ध्यानामध्ये बसतं तेवढं मोठ्या माणसाच्या ध्यानात बसत नाही, कारण मोठ्या माणसाचं डोकं मोठं असतं, त्यामुळं सगळ्याच गोष्टी डोक्यावरून जातात. पण लहान लहान लेकरांचं डोकं लहान असतं पण बुद्धी मोठी असते, कारण की त्यांचं चित्त कसं असतं, एकाग्र असतं, चंचल नसतं, जास्त भटकत नाही, जास्त विचार करत नाही. जे करायचं ते लक्ष देऊन करतात, ध्यान देऊन ऐकतात, ध्यान देऊन म्हणतात. पण मोठ्या माणसाला आपलं चित्त एकाग्र करता करता सगळं वेळ जाते, पण चित्त एकाग्र होत नाही. चंचल चित्त, उद्विग्न चित्त, चिंताग्रस्त चित्त एकाग्र होत नाही लवकर. आणि त्यामुळे मोठे माणसं जास्तीत जास्त दुःखाचा अनुभव करतात. लहान लेकरांना काही तेवढं दुःख नसतं. खाणं, पिणं, खेळणं आणि झोपणं आणि शाळेत जाणं एवढंच आहे. म्हणजे मोठ्या माणसाच्या तुलनेमध्ये लहान लेकरांचं दुःख कमी असतं. मोठे माणसं जेवढे मोठे तेवढे दुःख मोठं, लहान लेकराचं दुःख कमी. त्यामुळे कधीकधी मोठ्या माणसालाही वाटत असेल की आम्ही लहान होतो तर सुखी होतो, मोठे झालो तर जास्त चिंताग्रस्त झालो, जास्त जबाबदाऱ्या, जास्त उद्योग, जास्त चिंता हे नेहमी पाठीमागे लागलेले असते. तथागत सम्यक संबुद्ध दुःखमुक्तीचा संदेश देतात, दुःखमुक्त होण्यासाठी शिकवण देतात. आणि खरोखर मनुष्य कितीही दुःखी असेल, कितीही चिंताग्रस्त असेल, कितीही भयभीत असेल, कितीही उद्विग्न असेल, तर तो निश्चितच या दुःखापासून मुक्त होऊ शकतो. आणि याची जाणीव, याचं आकलन, याचं परीक्षण कोणाला होतं? मोठ्या माणसाला होतं. लहान लेकरांना तेवढं होत नाही. लहान लेकरं ते त्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे वयामानानुसार खेळत असतात. मोठी माणसं चिंतन करतात, मनन करतात, परीक्षण करतात, अवलोकन करतात, स्वतःच्या विचारांमधून जी कृती घडते त्या कृतीचं आणि आपल्या कृतीमधून कोणते कर्म घडतात, कोणते त्याचे विपाक आपल्याला येतात, त्याचे काय परिणाम आपल्याला येतात, याचं चिंतन मनन केवळ फक्त विचारवंत, बुद्धिवान, चिंतनशील मनुष्य करू शकतो. तर ही बाब लेकरांमध्ये नसते, पण मोठ्या माणसामध्ये असते. आणि म्हणून मोठे माणसं त्यांनी जर ठरवलं तर ते आपलं जीवन अत्यंत सुखाने जगू शकतात. कसलंही दुःख, कसलंही चिंता, कसलंही भीती,
कसलाही शोक त्यांच्या जीवनामध्ये उत्पन्न होऊ शकत नाही. पण तेवढं त्यांची हिंमत, तेवढे त्यांचे कष्ट, तेवढी मेहनत, तेवढी जिद्द, तेवढे प्रयत्न मोठ्या माणसाचे असतील तर ते दुःखापासून मुक्त होतात. जी मोठी माणसं असतात ते जाणू शकतात की आपले कर्म, आपली चेतना, आपलं मन, आपलं ध्येय, उद्देश या सर्व गोष्टी आपल्या विचाराशी बांधिलकी ठेवतात, आपल्या विचाराशी संलग्न होतात. आणि आपलं मन जर शांत असेल, एकाग्र असेल, कुशल असेल, प्रसन्न असेल तर त्या कृतीमधून जे जे काही कर्म घडतात हे कर्म पुण्याचे कर्म घडतात, सुख देणारे घडतात, दुःख उत्पन्न करत नाही. म्हणजे दुःख उत्पत्तीचं कारण आपली कृती आणि आपण जे कृती करतो त्याचं कारण म्हणजे आपलं मन. आपल्या मनामध्ये जी चेतना उत्पन्न होते, कुशल चेतना किंवा अकुशल चेतना, चांगला विचार किंवा वाईट विचार, या सगळ्या विचारानुसारच आपले कर्म घडतात. आणि आपले कर्म घडतात त्याचं फळ आपल्याला मिळतं. जसे कर्म तसं फळ. म्हणजे कर्म करणारे आपण, त्याचं फळ भोगणारे आपण. पण कधीकधी अंधश्रद्धेतून, अंधविश्वासातून असा माणसं विचार करतात, कर्म तर आम्ही करतो पण फळ जे आपल्याला मिळतं ते कोणाच्या तरी कृपेनं, कोणाच्या तरी मर्जीनं आपल्याला मिळत असतं. म्हणून काय म्हणतात, जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. भगवानाला उत्पन्न करतात. तो कुठं आहे, कुठं नाही, कोणी पाहिला, कोणी नाही पाहिला, काही घेणदेण नाही. पण कर्माचं फळ देणारा भगवान आहे. कर्म करणारे आपण, फळ देणारा भगवान. म्हणजे अशा पद्धतीनं या माणसाला दुःखापासून मुक्त न होण्यासाठी अंधश्रद्धा, अंधविश्वास, कर्मकांड, भय, भीती, चिंता देवाच्या नावाने उत्पन्न केल्या जाते. वास्तू पाहता तुमचा आणि देवाचा कुठे संबंध येत नाही. कधी तुम्ही देवाला भेटलेले असाल असं मला तरी वाटत नाही. तुम्ही खरोखर कुठे भेटले असाल तर मलाही सांगा, आणि देव आहे की नाही ते पण आपल्याला शोधता येईल. मग देव आहे का कुठे? कोणी बघितला, कोणी शोधला, कोणी अनुभवला, कोणाला कुठे भेटला? ॲक्सिडेंटली कुठं भेटला असेल ते पण सांगा. सर कुठे या ना. ओके. ॲक्सिडेंटली कोणाला भेटला असेल कुठे, चुकून एखाद्या वेळेला, एखाद्या चौकामध्ये, एखाद्या बगीच्यामध्ये, एखाद्या दवाखान्यामध्ये, एखाद्या स्मशानभूमीमध्ये कुठं भेटला असेल तर सांगा. भेटलाय कधी? पाहिलं कधी? नाही. कोणी सांगितलं इथं राहतो, काही पत्ता मिळाला? काहीच नाही. तरी आपलं मन त्या देवाकडे धावतं. कशामुळे धावतं? भय, भीती, चिंता. कशाची भीती? आपण केलेल्या कर्माच्या विपाकाची, आपण केलेल्या कर्माच्या फळाची भीती आपल्याला असते. समजा आपल्याकडून एखादं वाईट कर्म घडलं तर आपल्याला वाटते की आता न जाणे आपल्याला कोणती शिक्षा होते, कोणते प्रसंग आपल्यावरती येतात, कोणतं दुःख आपल्यावरती कोसळतं. मग या दुःखापासून आपली सुटका व्हायची असेल तर आपला कोणीतरी रक्षक असला पाहिजे, कोणतरी आपला संरक्षक असला पाहिजे, कोणतरी आपल्या या वाईट कर्माची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. म्हणून आपण तो शोधतो आपल्या बाहेर, पण तो कुठंच मिळत नाही. शेवटी काय होते, आपल्या वाईट कर्माचं फळ आपल्याला मिळते, आपल्याला शिक्षा होते, सजा होते, त्याचं दुःख, त्याचा परिणाम आपल्यावरती कोसळतो आणि आपणच भोगतो. जर आपला भरोसा देवावरती असेल, ईश्वरावर असेल, परमेश्वरावर असेल, आत्म्यावर असेल, परमात्म्यावर असेल,
तर आपल्यावरती कोसळणारं जे काही दुःख आहे, संकट आहे, ते त्यालाच देऊन टाकायचं. तुम्ही दिलं का आतापर्यंत कधी? तुमच्यावर जे काही दुःख कोसळलं, दुःख संकट आलं, ते देवाला तुम्ही कधी दिलं का? परमेश्वराला दिलं कधी? त्याने घेतलं का तुमच्याकडून कधी? त्यानं काही हमी भरली, काही जबाबदारी घेतली की तुम्ही काही चिंता करू नका, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. पुढं तुम्ही कशासाठी? दुःख झेलण्यासाठी. आणि तो पाठीमागे काय करतो? काय म्हणतो? मी तुमच्या पाठीशी आहे, पाठीशी उभा आहे, तुम्ही चिंता करू नका. भक्तांना सांगतो. भक्त इकडं मरतात, दुःख शोक संताप करतात, आणि तो पाठीमागे काय करतो? मग असं तुमच्या कोणी पाठीमागे आहे का? कोणी पुढं आहे का? पाठीमागे कोणी नाही, पुढे कोणी नाही. तुम्ही एकटेच आहात, जिथं आहात तिथं आहात. आणि जसे कर्म करता तसं फळ तुम्हाला मिळतं, आणि ते फळसुद्धा तुम्हालाच भोगावं लागतं. आणि चांगले कर्म केले तर चांगला परिणाम, वाईट कर्म केले तर वाईट परिणाम. म्हणजे चांगले कर्म केले तर वाईट परिणाम तुम्हाला कोणी देत नाही, किंवा वाईट कर्म केले तर चांगला परिणाम तुम्हाला कोणी देत नाही. म्हणजे या ठिकाणी तुमच्या सुखासाठी कारण तुमचे कर्म, तुमच्या दुःखासाठी कारण तुमचे कर्म. मी इथे देवाची गरज आहे का? देवाची आवश्यकता आहे का? देवाचं काही अस्तित्व आहे का? देवाचं काही महत्त्व, काही किंमत आहे का? आहे का कुठं? आहे का? सांगा ना. आता एवढा मोठा तुम्ही ह्या लाटेमध्ये तुम्ही तरंगत आलेला, 2 लाटा तर होऊन गेला, आता 3री लाट येत आहे. 4थी येते का 5वी येते माहिती नाही. मग या लाटेपासून तुमचं रक्षण देवाने केलं का? ते जे देव होते तुमच्या समजुतीमधले, त्या देवाला सुद्धा मास लावावा लागला. कशामध्ये? त्यांच्या मंदिरामध्ये. ते देवसुद्धा भयभीत झाले. त्यांनाही कोरोना होतो की काय, कोविड होतो की काय, एवढे देवसुद्धा भयभीत झाले, आणि त्यांनासुद्धा मास्क लावावा लागला. काही काही देवांना तर तापाच आला, नाव घेताच तापा आलं काही काही देवांना. आता कोणत्या डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शन दिलं माहिती नाही, पण ते जिथले तिथे आहेत, विहारा म्हणजे त्यांच्या मंदिरामध्ये आहेत. तर इथे भगवान बुद्ध आपल्याला काय सांगतात? भगवान बुद्धाने तुमच्या मनामध्ये जी काही देवाच्या नावाने एक भीती उत्पन्न झाली, चिंता उत्पन्न झाली, किंवा एक जे काही आधार उत्पन्न झाला की आमच्या वाईट कर्मापासून, आमच्या दुःखापासून आमची देव सुटका करेल, तसं काही होत नाही. भगवान बुद्धांनी सांगितलं, तुम्हीच तुमचे मालक, तुम्हीच तुमचे उद्धार करते, तुम्हीच तुमचे रक्षक, आणि तुम्हीच तुमचे दुःख भोगणारे. सुख तुमच्या कुशल कर्मामुळे उत्पन्न होतं, दुःख तुमच्या वाईट कर्मामुळे, पाप कर्मामुळे उत्पन्न होतं. मग येथे भगवान बुद्धांनी ही शिकवण दिली, जे काही अंधश्रद्धा, अंधविश्वास, कर्मकांड, आत्मा, परमात्मा, ईश्वर, परमेश्वर, देव, ह्या ज्या काही मिथ्या दृष्टीयुक्त संकल्पना आहेत, त्यापासून तुम्हाला मुक्त करण्याचा प्रयत्न भगवान बुद्धाने केला. ईश्वर, परमेश्वर, आत्मा, परमात्मा याचं अस्तित्व नाकारलं. आणि तिथे काय? तुमचं मन, ती जागा कशाने घेतली? तुमच्या मनाने घेतली. तुमच्या मनाचं अस्तित्व, तुमच्या मनाचं स्वरूप, तुमच्या मनाचं लक्षण, तुम्ही त्याचं परीक्षण करावं, तुम्ही त्याचं अवलोकन करावं, तुम्ही त्याला तपासावं, आणि कशा पद्धतीनं आपण जीवन जगावं हे भगवान बुद्धांनी शिकवलं. म्हणजे आपल्याला देवाची गरज आहे का? ईश्वराची, परमेश्वराची, आत्मा, परमात्मा याची गरज आहे का? पाहिलं का तुम्ही कधी? पाहिला नाही, माहिती नाही, कोणी कधी दाखवला नाही, कोणी काही पत्ता सांगितला नाही, भेट करून दिली नाही, तरीही आपण त्या देवाच्या नावाने घाबरतो. त्या देवाच्या नावाने आपण पूजापाठ करतो, संरक्षण व्हावं यासाठी उपास तापास नवस करतो.
घरामध्ये फोटो ठेवतो, पूजा करतो. काही वेळेला या देवांनाही भीती वाटते. कोणाची? आपल्या समाजातील काही विचारवंत लोकांची, बुद्धिवान लोकांची. त्यामुळे हे देवसुद्धा कुठे लपून बसतात? आपल्या किचनमध्ये जातात, पुढच्या खोलीमध्ये राहत नाही. कारण कोणी आपले लीडर लोक आले किंवा धर्माचे कोणी लोक आले ते आपले ते बघतील आणि ते आपल्याला बोलतील अशी भीती वाटते, किंवा आपला अपमान होईल, आपलं हे वागणं समाजामध्ये पसरवतील, यासाठी देवसुद्धा घाबरतात आणि किचनमध्ये जातात, पाठीमागे लागतात. तुम्हीही घाबरतात, ते देवही घाबरतात. म्हणजे त्या देवाचं आणि तुमचं काहीही संबंध येत नाही, तरी पण तुम्ही देव तुमच्या डोक्यामध्ये घालून ठेवता, डोक्यामध्ये बसवता. आणि मग अशी अज्ञानी, अंधविश्वासू, कर्मकांडी माणसं, त्यांना माणसाची भाषा समजत नाही, धम्माची भाषा समजत नाही. त्यांना माणसाची भाषा समजत नाही, धर्माची भाषा समजत नाही. जे काही धर्म उपदेशक असतात त्यांची भाषा समजत नाही. त्यांना फक्त भाषा समजते ती दगडाच्या देवाची भाषा समजते. पण माणसाची भाषा समजत नाही, भूताची भाषा समजत नाही. त्याचं कारण त्यांच्या डोक्यामध्ये दगडच भरलेले असतात. काय असतं त्याच्या डोक्यामध्ये? दगडं, आहे की नाही? आणि म्हणून त्यांचे डोके कुठं झुकतात? दगडापुढं झुकतात, आहे की नाही? म्हणजे ही माणसं त्या दगडाच्या देवाला का म्हणतात? कारण त्यांच्या डोक्यामध्ये दगड भरलेले असतात. मग ते बुद्धापुढे झुकतील का? बाबासाहेबापुढे झुकतील का? जी माणसं विद्वान आहेत, पंडित आहेत, प्रज्ञावान आहेत, त्यांच्या विचारापुढे झुकतील का? नाही झुकत. त्यांना ते दगडच आवडतात. मग त्या दगडाला काय ते शेंदूर लावतात, कुंकू लावतात, अजून काय काय कर्मकांड करतात, उपास तपास नवस करतात आणि देवीला जातात, देवाला जातात, कुठे वेगळ्या ठिकाणी जातात, पूजापाठ करतात. तर ही अंधश्रद्धा, अंधविश्वास, कर्मकांड हे माणसाच्या जीवनासाठी घातक ठरतात, अधोगतीचे कारण बनतात, दुःखाचं कारण बनतात. आणि अशा माणसं कधीही देवाधर्माच्या नादी लागून कर्मकांड करून सुखी होऊ शकत नाही. तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर तुमच्याच हातात आहे, कोणाच्याही हातात नाही. हा सिद्धांत केवळ फक्त भगवान बुद्धाने सांगितला. बुद्ध काय म्हणतात? सर्व गोष्टी तुमच्या मनावर अवलंबून आहेत. तुमचं मन सगळ्या गोष्टीचं प्रमुख आहे. सगळ्या गोष्टी तुमच्या मनामध्येच उत्पन्न होतात आणि तुमच्या मनामध्ये ह्या सर्व गोष्टी उत्पन्न झाल्यामुळे तुम्ही जर अप्रसन्न मनाने, म्हणजे दुःखी मनाने, दूषित मनाने, वाईट मनाने वचन बोललात तर ते वचन अशुद्ध असतं. फळ दुःख, शोक, संताप, भय, भीती, चिंता, अधोगती, दुर्गती आणि शेवटी विनाश. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये सुखदुःख जे उत्पन्न होतं त्याचं कारण तुम्ही स्वतः, त्याचं फळ भोगणारे तुम्ही स्वतः. इथं देव उत्पन्न होत नाही, आत्मा, ईश्वर, परमेश्वर त्याची गरजही पडत नाही. पण मनुष्य भीतीमुळं, अज्ञानामुळं, लोभामुळं, तृष्णेमुळं देवाचं नाव घेतो, देवाला उत्पन्न करतो आणि आपला सतसत विचार, आपली बुद्धिमत्ता त्याच्यापुढे गहाण टाकतो, त्या देवाच्या दगडापुढे. मग त्या देवाच्या दगडापुढे तुम्ही नारळ फोडलं काय आणि नारळाच्या ऐवजी तुमचं डोकं फोडलं काय? देव काही म्हणेल का तुम्हाला?
देवाला काही करुणा उत्पन्न होईल का तुमच्याबद्दल? अरे हा एवढ्या श्रद्धेनं नारळ फोडत नाही पण आपलं डोकं फोडतो, याला वाचवलं पाहिजे, याचं रक्षण केलं पाहिजे, असा तो दगडाचा देव करतो का? त्याला काही दगडच असतो, त्याला चेतना नाही, मन नाही, भावना नाही, विचार नाही, तो तुमची काय किंमत करणार आहे? आणि तुम्ही अशा कर्मकांडाने कोणाची तिथे हिंसा केली, हत्या केली, स्वतःची बळी दिला, तरी देव तुम्हाला काही म्हणत नाही की करू नका, दगड आहे. मग अशा देवाधर्माच्या, अंधश्रद्धेच्या, अंधविश्वासाच्या, कर्मकांडाच्या गोष्टीला जर तुम्ही बळी पडलात, तुमच्या हाताने तुमचं स्वतःचं तुम्ही नुकसान करून घेता. तुम्हाला जर वाचायचं असेल, स्वतःचं परीक्षण करा, स्वतःचे कर्म तपासा, स्वतःचे विचार, स्वतःची कृती तपासा, त्याचे परिणाम तपासा, आणि या दुःखापासून, या पापापासून, या अंधश्रद्धा, अंधविश्वास, कर्मकांडापासून तुम्हाला वाचायचं असेल तर स्वतःला बुद्धाकडे, धम्माकडे, संघाकडे शुद्ध मनाने, शुद्ध कृतीने वळवा. बुद्धाचं धम्म कल्याणकारी आहे. काय शिकवतो? सुरुवात आपल्या जीवनामध्ये सुख उत्पन्न व्हावं, आपल्या जीवनामध्ये सुख उत्पन्न व्हावं यासाठी काय शिकवतो? आपल्याला कसे शिकवून देतो? तुम्ही आत्ता काय घेतलं? 10 मिनटं अगोदर पंचशील घेतलं, हे किती? पंचशील. पंचशील घेतलं तर हे पंचशील आपल्यासाठी खरोखर महत्त्वाचे आहेत का? का फक्त घ्यायचे म्हणून घ्यायचे, बुद्धाने सांगितले म्हणून घ्यायचे, आपल्या धम्मामध्ये आहे म्हणून घ्यायचे, किंवा भंतेजी देतात म्हणून घ्यायचे, किंवा लोक आपल्याला पंचशील घेतले नाही नाव ठेवतील म्हणून घ्यायचे? आपण पंचशील काय घेतो बरं? त्याचं काय एवढं महत्त्व आहे? त्याची काय एवढी आवश्यकता आहे आपल्या जीवनामध्ये? कोण सांगेल? सांगा ना. पंचशिलेचं आणि आपलं जीवन किंवा आपण याचा काही संबंध आहे का? काही आहे? पंचशील आपल्यासाठी काय आवश्यक आहे? कशासाठी आपण घ्यायचं? काय गरज? आपण नाही घेतलं तर आपण काही बौद्ध होऊ शकत नाही? काय आपल्याला लोक बौद्ध मानणार नाहीत? आपण पंचशील काय घ्यावेत? कशासाठी? कोण सांगेल? सांगा ना, कोणी सांग. जेवढं वाटतं तेवढं सांग, तेवढं सांग. काय काय? छान. आणखी कोण सांगेल? पंचशील आपल्या जीवनासाठी आवश्यक आहेत का? आपण ते घेतलेच पाहिजे का? आपण त्याचं पालन केलंच पाहिजे का? हां, हो. कशामुळं सांगशील? सांगता येईल? सांग लवकर. ओके, ठीक. तर तुम्ही हुशार आहात, तुमची उत्तरं समर्पक आहेत. पंचशील आपल्यासाठीच नाही, ज्यांनी ज्यांनी मनुष्याच्या भूमीमध्ये जन्म घेतला अशा सर्व मानवासाठी आवश्यक आहेत. केवळ फक्त आपल्यासाठी म्हणून नाही, आपण बौद्ध आहोत म्हणून नाही,
किंवा आपण भारताच्या भूमीत जन्मलो, बुद्धाच्या भूमीमध्ये, म्हणून आपल्यासाठी पंचशील आवश्यक आहे असंही नाही. सर्व मानवासाठी, या जगातले जेवढे मानव आहेत त्या सर्वांसाठी पंचशील आवश्यक आहे. आणि सर्वजण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भगवान बुद्धाच्या पंचशिलेचं पालन करतात. म्हणून या जगामध्ये सुख, शांती, आनंद, बंधुत्व, समता, न्याय, नीतिमत्ता, सदाचार हे टिकून आहे. जर कदाचित या मानवांनी जीवनामध्ये पंचशिलेचं पालन केलं नाही तर जीवनामध्ये जास्तीत जास्त दुःख, जास्तीत जास्त चिंता, जास्तीत जास्त भय, भीती उत्पन्न होईल. आणि या जगामध्ये ही सुख, शांतता, आनंद, बंधुत्व, न्याय, नीतिमत्ता सदोदित नांदत राहावी यासाठी या जगामध्ये जेवढे काही देश आहेत, जेवढे काही त्या देशाच्या राज्यघटना आहेत, या सर्व राज्यघटना, सर्व त्या देशाच्या कानून, कायदे, संविधान हे भगवान बुद्धाच्या पंचशिलेवर आधारित आहे. बघा, म्हणजे एवढी मोठी व्यापकता भगवान बुद्धाने दिलेल्या पंचशिलेची या मनुष्य मात्राला तारण्यासाठी, दुःखापासून मुक्त होण्यासाठी, सुखी राहण्यासाठी आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणाल की आपली भारतीय राज्यघटना पंचशिलेवर आधारित आहे, कारण ती बाबासाहेबांनी लिहिली. ही बाबासाहेबांनी जरी घटना लिहिली तरी भारतीय राज्यघटनाच नव्हे, या जगातील प्रत्येक राज्यघटना भगवान बुद्धाच्या पंचशिलेवर आधारित आहे. हे मान्य आहे का तुम्हाला? पटतंय का? कदाचित तुम्हाला वाटत असेल की भंतीजी वेगळंच काही सांगायला लागेल काय आम्हाला. बाकीच्या देशाच्या राज्यघटनेमध्ये कुठं पंचशील आहेत? कुठं पाण्याची पातावी अर्मनी सिकापदंग समाधी आम्ही आहे, कुठं अधीन दानावी अर्मनी सिकापदंग समाधी आम्ही आहे, असं तुम्हाला वाटेल, आहे की नाही? तर बघा, आपण जर वेगळ्या वेगळ्या देशाच्या राज्यघटनेचा विचार केला, त्यांचे कानून कायदे पाहिले, तर कोणत्याही देशाची राज्यघटना, कोणत्याही देशाचा कानून कायदा मान्य करत नाही, हिंसा हत्या करण्यासाठी प्रोत्साहन देत नाही. जर हिंसा हत्या केली, वध केला, खून केला, तर त्या देशाची कानून कायदा, राज्यघटना त्या दोषी व्यक्तीला, अपराध्याला शिक्षा करते, दंड करते की नाही? ती जपानची असो, पाकिस्तानची असो, अमेरिकेची असो का ऑस्ट्रेलियाची असो, चायनाची असो का इंग्लंडची असो, कोणत्याही देशाची राज्यघटना मनुष्यवध, हिंसा हत्या करण्यासाठी सूट देत नाही, माफ करत नाही. म्हणजे तिथं या पहिल्या शिलाच पालन होतं. चोरी करण्यासाठी, चोरी केली तर माफ करत नाही, व्यभिचार केला तर माफ करत नाही, याला त्याला फसवलं माफ करत नाही, नशिल्या पदार्थाचं सेवन केलं, नशिल्या पदार्थाचा व्यवसाय केला, ड्रग्सचा व्यवसाय केला तर माफ करत नाही, खोटं बोललं तरी माफ होत नाही. म्हणजे प्रत्येक देशाच्या समाजामध्ये सुख, शांतता, आनंद नांदण्यासाठी त्या देशाच्या राज्यघटना भगवान बुद्धाच्या नीतिमत्तेवर, शील धर्मावर आधारित आहे. भलाही ते पंचशील न म्हणत, पण त्यांच्याकडून त्या शिलाचं पालन करून घेतलं जातं. हो की नाही सांगा? आहे का नाही आहे? आहे ना? मग तुम्ही विचार करा की या जगामध्ये सुख, शांतता, आनंद, समृद्धी वाढण्यासाठी भगवान बुद्धाचे पंचशील किती महत्त्वाचे आहेत.
आणि ते पंचशिलेचं पालन केलं तर कोणत्याही माणसाचं नुकसान होत नाही. कोणत्याही धर्माच्या आड भगवान बुद्धाची ही नीतिमत्तेची शिकवण येत नाही. कोणत्याही देशाचं नुकसान होत नाही, कोणत्या माणसाचं नुकसान होत नाही, कोणावरती संकट धोके येत नाहीत. पण सर्वजण संकट धोक्यापासून, दुःखापासून, भयापासून, चिंतेपासून मुक्त होतात. म्हणून भगवान बुद्धाचे पंचशील सर्व मानवासाठी अत्यंत आवश्यक आहेत. आणि त्या भगवान बुद्धाचे तुम्ही कोण आहात? शिष्य आहात, उपासक उपासिका आहात. मग तुमच्या जीवनाचं कल्याण होईल का नाही? फक्त भगवान बुद्धाने शील दिलं, भंतेजी शील देतात, आपण विहारात जातो म्हणून शील घ्यायचं म्हणून घेतो, असं नव्हे. त्याचा फायदा आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष होतो. आता आपण व्यक्तिगत शीलाचं पालन करतो, एकटे शीलाचं पालन करतो. पण ते शील पालन करण्यामधून आपलं तर कल्याण होतच. आपल्या सभोवती, आपल्या वलयामध्ये जी जी माणसं येतात, जी जी सत्व येतात, त्या सर्वांचं कल्याण होतं. भले ते शीलाचं पालन करो अथवा न करो, पण आपल्या वलयामध्ये, आपल्या क्षेत्रामध्ये, आपल्या सहवासामध्ये ज्यावेळेला ते येतात, तर आपण शील पालन करण्यामधून त्यांचंही कल्याण होतं, त्यांचंही रक्षण होतं, त्यांचंही सुख वाढतं. त्यांच्यावरती सुद्धा दुःख, संकट, धोके येत नाहीत. एवढं शीलाची काय आहे? ताकद आहे. तुम्ही म्हणाल की कसं काय? आपण ज्यावेळेला पानाती-पातापासून अलिप्त होतो, प्राणी हिंसेपासून अलिप्त होतो, आपलं तर आपण रक्षण करतोच, पण आपल्या सहवासामध्ये येणाऱ्या माणसाचंही आपण रक्षण करतो. त्याची हिंसा हत्या करत नाही, त्याच्यावरती संकट धोके उत्पन्न होत नाहीत, मैत्रीपूर्ण आपण त्याच्याशी वागतो, त्याचंही रक्षण आणि आपलंही रक्षण. आपण चोरी करत नाही. चोरी करत नाही म्हणजे आपण कोणाचं न दिलेली वस्तू घेत नाही. त्यामुळे आपलं रक्षण होतं आणि आपण दुसऱ्याची चोरी करत नाही. आणि त्याच्याही वस्तूचं रक्षण आपल्यामुळे होतं. आपण चोरीच करत नाही. त्याची वस्तू पडलेली असेल तरी आपण ती घेत नाही. म्हणजे आपलं तर कर्म होतात, कुशल कर्म, पुण्यकर्म होतात, पण आपणही वाईट कर्म करत नाही, त्याचं नुकसान होत नाही. आपण स्वतः नीतिवान राहून व्यभिचार करत नाही. आपलं कुटुंब आपण सांभाळतो, आपल्यालाही सांभाळतो, आणि दुसऱ्याच्याही कुटुंबाचं अपरोक्षपणे आपण रक्षण करतो, त्याचाही फायदा होतो. आपण खोटं बोलत नाही, याला त्याला फसवत नाही, आणि खोटं बोलणाऱ्याचं आपण समर्थनही करत नाही. आपलेही रक्षण, त्याचंही रक्षण. आपण मद्यप्राशन करत नाही, नशिल्या पदार्थाचं सेवन करत नाही, स्वतःवरती संकट धोके उत्पन्न करत नाही, स्वतःच्या संपत्तीचा नाश करत नाही, शत्रुत्व उत्पन्न करत नाही, आरोग्य नष्ट करत नाही, इज्जत घालवत नाही, आपलं जे काही प्रतिष्ठा असते ती धुळीस मिळवत नाही. कशामुळं? नशिल्या पदार्थाचं सेवन न केल्यामुळं. आपण आपल्याला सांभाळतो आणि आपल्या सभोवती जे असतील त्यांचंही रक्षण करतो. म्हणजे आपण जरी व्यक्तिगत शीलाचं पालन करत असलो तर कमीत कमी 2 व्यक्तीचा फायदा होतो. 2 व्यक्ती, आपण स्वतः पालन करणारे आणि आपल्या संपर्कामध्ये येणारा कोणताही सत्व, कोणताही माणूस, त्याचंही रक्षण आपल्यामुळे होतं. भलाही तो शीलाचं पालन करो न करो तो त्याचा भाग, पण आपल्यामुळे त्याचं रक्षण होतं आणि आपलंही रक्षण होतं. म्हणजे शील पालन केलं तर कमीत कमी 2 व्यक्तीचं काय होतं? रक्षण होतं, कल्याण होतं. आणि जास्तीत जास्त किती लोकांचं कल्याण होतं? अनंत लोकांचं कल्याण होतं. त्याचं मोजमाप नाही. एवढं मोठं पुण्यकर्म, कुशल कर्म शीलाचं पालन केल्यामुळे होतं. मग आपण ते शीलाचं पालन करावं की करू नये, आवश्यक आहे किंवा आवश्यक नाही, काय वाटतं? आवश्यक आहे ना? फक्त प्रायोगिकता, प्रासंगिकता आहे म्हणून पालन करावं,
आपली परंपरा आहे म्हणून पालन करावं असं मुळीच नाही. भगवान बुद्धाचा धम्म एवढं काही कल्याणकारी आहे, एवढं काही महत्त्वपूर्ण आहे, ते जर आपल्याला समजलं, चिंतन मनन केलं आणि आपण ते जाणून घेतलं तर आपल्या स्वतःचं कल्याण आपण स्वतःच करू शकतो, स्वतःच्या सर्व दुःखापासून मुक्त होऊ शकतो. तर अशी महाकल्याणकारी शिकवण भगवान बुद्धाचा धम्म आपल्या जीवनासाठी अत्यंत उपयोगाचा आहे. आपण याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये, याच्याकडे पाठ फिरवता कामा नये, याच्यापासून अलिप्त राहता कामा नये. तुम्ही नेहमी बुद्ध, धम्म, संघ या 3 रत्नाला अनुसरून, शरण जाऊन, समर्पित भावना ठेवून आपण आपल्या जीवनाचं कल्याण केलं पाहिजे. आपण आपल्याला स्वतःला दुःखापासून मुक्त केलं पाहिजे, सावरलं पाहिजे. जबाबदारी आपली स्वतःची. आणि हे करण्यासाठी आपल्याला काही पैसा खर्च करावा लागतो, काही कष्ट घ्यावे लागतात, काही धोका पत्करावा लागतो, काही आहे का? किती सुखाचं जीवन, किती आनंदाचं आपले हे पुण्यकर्म आहे. आपण ते जाणले पाहिजेत, समजले पाहिजेत आणि केले पाहिजेत. आपण त्याच्यापासून अलिप्त राहता कामा नये, स्वतःला दूर ठेवता कामा नये आणि आपण अंधश्रद्धा, अंधविश्वास, कर्मकांड हे बाकीच्या गोष्टी याला बळी पडता कामा नये. मग यापासून आपल्याला वाचवायचं असेल तर आपण स्वतः जबाबदार आहोत. आणि आपण याचं रक्षण केलं नाही, हे जाणलं नाही, समजलं नाही, आपण त्याचं पालन केलं नाही, आचरण केलं नाही, तर आपलेच वाईट कर्म आपल्यालाच अधोगतीला घेऊन जातील. आपलं नुकसान आपणच करू. मग आपण जीवन जगतो सुखी होण्यासाठी, आपण जीवन जगतो आपलं कल्याण होण्यासाठी. कोणाच्या हातामध्ये आहे? आपल्या स्वतःच्या हातात आहे. तुम्हाला सुखी व्हायचं असेल दुसऱ्याच्या भरोशाने नाही, दुसऱ्याच्या मदतीने नाही, दुसऱ्याच्या विश्वासावर नाही, आपल्या स्वतःच्या विश्वासावर, आपल्या स्वतःच्या मदतीवर, आपल्या स्वतःच्या प्रयत्नावर. एवढी मोठी जबाबदारी घेऊन तुम्हाला तुमचं जीवन जगणं आहे. तुमचंच नव्हे, या तुमच्या येणाऱ्या पिढीचं जीवन तुमच्या हातात आहे. तुम्ही सुमार्गावरती असाल, चांगल्या मार्गावरती असाल तर हे लेकरंसुद्धा तुमचं अनुसरण करतील, तुमच्या पाठीमागे येतील, पावलावरती पाऊल ठेवतील आणि ते सुद्धा धम्म संस्कारित होऊन आपलं जीवन सुखाने जगतील. म्हणजे तुमच्यावरती जबाबदारी स्वतःची, तुमच्या येणाऱ्या पिढीची, तुमच्यासोबत असलेल्या सर्व तुमच्या नातेवाईकांची आहे. तर ही जबाबदारी कोण घेऊ शकतं? जे बुद्धिमान आहेत, चिंतन मनन करतात, विचार करतात, आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न करतात, आदर्श जीवन काय समजून घेतात आणि आपलं धम्माच्या नियमानुसार आचरण करतात. तर अशीच माणसं दुःखापासून मुक्त होतात आणि इतरांना दुःखापासून मुक्त करण्यासाठी सहाय्यक बनतात, कल्याणकारी बनतात, मार्गदर्शक बनतात. तर ही जबाबदारी सुज्ञ, विचारवंत, प्रज्ञावान, शीलवान, त्यागी, दानी, उपासक, उपासिकांची आहे, या माणसांची आहे. म्हणून आपण पंचशिलेचं पालन केलं पाहिजे, भगवान बुद्धाच्या शिकवणुकीचं पालन केलं पाहिजे. त्याचं महत्त्व, त्याचा उद्देश, त्याचा फायदा हा समजून घेतला पाहिजे आणि आपल्या जीवनाचं कल्याण आपण स्वतः केलं पाहिजे. ही जबाबदारी ज्याची त्याची आहे. आणि धम्म समजूनही कोणी पालन करत नसेल, दुर्लक्ष करत असेल तर ते स्वतःवरती प्रेम करत नाही, स्वतःची काळजी घेत नाही, पण स्वतःचा नाश करतात, स्वतःचा विनाश करतात, स्वतःला दुःखाकडे घेऊन जातात आणि इतरांनासुद्धा दुःखाकडे घेऊन जाण्यासाठी कारण बनतात. एवढं मोठं पापकर्म कधी आपल्याकडून जीवनामध्ये घडलं नाही पाहिजे. पुण्यकर्म घडलं पाहिजे. तर त्यासाठी आपण माणसाच्या भूमीमध्ये जीवन जगत आहोत.
जीवनाचा उद्देश, महत्त्व, ध्येय, जबाबदारी, आचरण काय आहे याकडे सर्वांनी लक्ष देऊन अत्यंत आनंदाने सुखाने जीवन जगलं पाहिजे. दुःखापासून मुक्त झालं पाहिजे. अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड यापासून स्वतःला मुक्त केलं पाहिजे. समजलं? काही शंका कुशंका काही विचारायचं असेल तर विचारू शकता. मग आपण जे पंचशील म्हणतो, हे पंचशील केवळ फक्त बौद्धासाठी आहेत का? फक्त भारतातील लोकांसाठी आहे का? जगातील लोकांसाठी आहे. कोणत्याही धर्माचा माणूस असो, हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई, पारसी, जैन, कोणीही असो, या सर्वांसाठी भगवान बुद्धाचा जो धम्म आहे, जी नीतिमत्तेची शिकवण आहे, ही अत्यंत कल्याणकारी आहे. आणि अशी कल्याणकारी शिकवण तुम्हाला मिळाली, हे तुमचं महान पुण्य आहे. हे तुम्हाला शिकवण मिळण्याचं कारण म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आहे, भिक्खू संघ आहे. आणि जे काही सम्यक विचाराला वाहून घेतात, सम्यक विचार या समाजामध्ये पसरवतात आणि मानवाचं कल्याण करण्यासाठी जे महापुरुष पुढे येतात, हे त्यांचं श्रेय आहे. आपल्याला विनासायास विना कष्ट हा धम्म मिळाला, शिकवण मिळाली, तर त्याचं अवमूल्यन होता कामा नये, अवहेलना होता कामा नये, अवमान होता कामा नये. त्याचं महत्त्व, त्याचा उद्देश, त्याचा फायदा आपल्याला समजला पाहिजे आणि स्वतःचं कल्याण स्वतः करून घेतलं पाहिजे. हीच अपेक्षा ठेवून आजचं हे प्रवचन या ठिकाणी आपण संपवत आहोत. दुःखपत्ताचनी दुःखा, भयपत्ताचनी भया, शोकपत्ताचनी शोका, हुन्तु सभ्ये पिपानिनो. एतावता च अम्मेहि सम्मतं पुण्यसम्पदं, सभ्ये देवा अनुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया. दानं ददन्तु श्रद्धायं, शीलं रक्षन्तु सर्वदा. भावनाभिरता हुन्तु गच्छन्तु देवता गता. सभ्ये बुद्धा बलपत्ता, पच्चैकानञ्च यं बलम्. अरहन्तानञ्च तेजेन, रक्षं बन्धामि सर्वसो. आकाशटाच भूमट्ठा, देवा नागा महित्तिका. पुण्यन्तं अनुमोदित्वा, चिरं रक्षन्तु बुद्धशासनं. आकाशटाच भूमट्ठा, देवा नागा महित्तिका. पुण्यन्तं अनुमोदित्वा, चिरं रक्षन्तु धम्मदेशनं. आकाशटाच भूमट्ठा, देवा नागा महित्तिका. पुण्यन्तं अनुमोदित्वा, चिरं रक्षन्तु त्वं परन्ति. सभ्भीतियो विवज्जन्तु, सर्वरोगो विध्वंसतु. मा ते भवन्त्वन्तरायो, सुखी दीर्घायुको भव. अभिवादनशीलेशा, निजं वड्ढापचायिनो. चत्तारो धम्मा वर्धन्ति, आयुवन्नो सुखं बलं ते. साधू साधू म्हणायचे 3 वेळा.